नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. ऊसतोड मजुरांच्या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार. गावातील किराणा दुकानदार व ट्रॅक्टर चालक अटकेत. बीड जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ऊसतोडीसाठी आईबाबा गेले असताना 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना माजलगाव तालुक्यात घडली. आरोपी हे गावातील किराणा दुकानदार व ट्रॅक्टर चालक आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली. घटना 24 डिसेंबर रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगड राज्यातून 14 कुटुंब माजलगाव तालुक्यात ऊसतोडणीसाठी वास्तव्यास आली होती. ही कुटुंब तात्पुरत्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत होती. 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीचे आईवडील व नातेवाईक शेतात ऊसतोडणीसाठी गेले होते. दरम्यान त्यावेळी 2 अल्पवयीन मुली झोपडीत एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत गावातीलच किराणा दुकानदार गणेश राजेभाऊ घाटूळ आणि त्यांचा मित्र ट्रॅक्टर चालक अशोक भास्कर पवार यांनी तिथं येत घृणास्पद कृत्य केलं. आरोपींनी मुलींना जबरदस्तीने झोपडपट्टीतून ओढत बाहेर काढलं. दुकानदार गणेश घाटूळ यांनी एका मुलीला ऊसाच्या शेतात नेलं, तर ट्रॅक्टर चालक अशोक पवार यांनी दुसऱ्या मुलीला कपाशीच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर त्यांनी मुलींना धमकी दिली. ही गोष्ट कुणाला सांगितलं तर ठार मारू अशी धमकी त्यांना दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी काही दिवस हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. 28 डिसेंबरला हिंमत करून एका पीडित मुलीने आपल्या आईवडिलांना घडलेली घटना सांगताना त्यानंतर दुसऱ्या मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. ही घटना समजताच आई वडिलांनी तात्काळ माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश घाटोळ आणि अशोक पवार या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेनं ऊसतोड मजुरांसारख्या स्थलांतरित कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला. कामाच्या शोधात आलेल्या कुटुंबातील लहान मुलींच्या संरक्षणासाठी प्रशासनानं ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांनी